हे असे चुकीचे वाईट परिणाम होऊ नयेत अशा पद्धतीचा एक प्रयत्नाचा भाग करून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी हे दिलं आणि आज इथं प्रभाग क्रमांक 3 उमेदवार गणेश राऊत आणि सौ पुष्पाताई शिंदे यांच्या आणि माझ्या प्रचारासाठी आम्ही इथं फिरत असताना दुपारच्या वेळेला झाडाखाली बसून या ठिकाणी हा वेळ भत्ता नाश्ता सगळे कार्यकर्ते करतायत, वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेत आहेत। हे पण सामूहिक जीवनच आहे। सामूहिक जीवनाला काय असावं, पोटाला किती लागतंय, मी यातनं मेसेज जो जाईल तो वेगळा जाईल। या पद्धतीचा संस्कार कार्यकर्त्यावरती घडवण्याकरता प्रयत्न तरी कुणी केला पाहिजे। त्याचा प्रयत्न हे रत्न मोठं आहे, प्रयत्न हे रत्न सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे। का तर सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त प्रयत्नात आहे। त्यामुळं प्रयत्न आमचा असा राहील की तो संस्कार चांगल्या कार्यकर्त्यांवरती घडेल आणि यातूनच या समाजाला एक वेगळं वळण लागण्याचे या ठिकाणी एक सवय लागेल आणि हा यू टर्न आता कुठंतरी मारला पाहिजे। हा जर यू टर्न मारला नाही तर समाजातला मतदार जो आहे तो आज राजकारणाकडं अत्यंत वाईट पद्धतीनं बघतोय। या आता पूर्वीच्या काळात आमची चर्चा करायची लोक राजकारणावरती, आता तीच लोक की ज्यांचं दैनंदिन राजकारणाशी संबंध नाही ते म्हणतात नका बोलू त्या राजकारणाचं काही, इतर सांगा काय असतील ती गोष्टी। असा त्रागा समाजाला होतोय, तर त्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा खात्री देण्यासाठी या राजकारणातलं जे काही वाईट रूढी परंपरा आहेत त्या बाजूला सारून जे खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ता, संघटन आणि निस्वार्थी बुद्धीनं काम करणारा, वैचारिक लेवलनी काम करणारा कार्यकर्ता, अशा पद्धतीचा कार्यकर्ता घडवणं हे निवडणुकीच्याच प्रोग्राममध्ये शक्य असतं, इतर वेळेला नसतं। त्यामुळं निवडणुकीमध्ये आम्ही हा प्रयोग करतोय, बघूयात किती त्याच्यात यश येत आहे। आम्हाला कल्पना आहे की सगळं काय असतं ते तुम्हीच सांगितलं, पण माझ्या इथला कार्यकर्ता हा वेळ भत्ता खाऊन सुद्धा माझं काम करू शकतो हे मला सगळ्या समाजाला दाखवायचं आहे।